ईश्वरी आत्मचिंतन आणि वेदांताचा अभ्यास कसल्यानंतर कर्ण पवित्र पावन आणि निर्विकार बनलेला असता आणि विकाराचा त्याचा स्पर्श नसतो, आकाराने त्याचा संबंध नसतो, वृत्तीमध्ये विकार नसतो, अनुभूती भगवंतात प्रवेश करते आणि भगवंताचा संबंध ती भोगते, ती जीवनमुक्ती असते. पण जेव्हा देहाचा संबंध वृत्तीच्या साह्याने होतो, जडाचा अनुभव येतो आणि दुःख सुख समोर येतं, तेव्हा अविद्या मागे आहे आणि वृत्तीमध्ये अभिमान आहे. देहाचा संबंध आहे, दृश्याचा स्वाभिमान आहे. जगत आहे आहेपणाचा आपण जगताला दिला. दृश्य नसून आहे झालं आणि परमात्मा आहे असून नाही झाला. हे जग कळतंय ते बुद्धीला ते होती आणि जगतातून हॅलो भावी लहान मनाला मुक्ती आहे, हृदयाला आनंदाची प्राप्ती आहे आणि जीवाचं स्वरूप दिशीव झालेलं आहे. जीव जीव नसून हा तो तारा अविद्येच्या शक्तीमुळं आणि ब्रह्माच्या संबंधामुळं. ब्रह्म म्हणजे देहाचा, ब्रह्म म्हणजे वृत्तीने केलेला देहाचा संबंध, तो ब्रह्म आहे. ज्या वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ईश्वराशी असताना ती वृत्ती ईश्वराला सोडून देहाकडे जाते. हा परमार्थ उलगडत नाही सगळ्यांना आणि हा परमार्थ आवडत पण नाही. प्रेरणा आहे का? सोनपेठ हात आणि संसार व्यवहार दोन टोक आहेत. परमार्थ आणि हे व्यवहार किंवा संसार, क्रियामध्ये जो संबंध सांगितलाय, वृत्तीने केलेला देहाचा संबंध, वृत्तीने केलेला सुखदुःखाचा संबंध, वृत्तीने केलेला जगताचा संबंध आणि वृत्तीने जाणलेला ईश्वराचा संबंध, चार अवस्था. मला ईश्वराचा संबंध आणि केलेला देहाचा संबंध असलेला म्हणजे तात्विक हा जीव भगवंताच्या सोबत आणि त्याच्या सोबत संबंध असतो आणि नंतर भ्रमानं अविद्येमुळे त्या गुणामुळे वृत्ती देहाकडे येते, जडाला पाहते, देहाला माझं म्हणते, सुख दुःखाला भोगते, कर्मामध्ये रमते, जगाला आहे म्हणते, वृत्तीला विकारात नेते आणि सुख दुःखाला सगळते. ती वृत्ती भ्रमिष्ठ आणि पागल असते. जाणं आणि कर्तेपणा घेणं, फळाची आशा करणं आणि कर्मातच थांबणं आणि कर्माचा ओझ घेणं. कर्म करताना सुद्धा अहंभाव टाकून जर कर्म केलं तर ज्ञानाची अवस्था प्रगट होती आणि बुद्धीचा भेद नाहीसा होतो आणि अविद्येचा संभ्रम बंद होतो आणि जीवाला ईश्वराचा अनुभव येतो आणि तो महात्मा होतो. मग कसं बघितलं वाणीनं? आहे ते परमात्मा, नाही ते नाही जगत आणि देह. मग नाहीला जर आहे म्हणून रडू लागलात आणि आहेला जर समजून न घेता जगू लागलात तर भोरे वाजला आयुष्याचा. तू म्हणायचं, रडायचं, सुख दुःख करायचं, त्याच्या संबंधासाठी रडायचं, त्याची वाट बघायची, त्याच्यात उत्तर बघायचं. अधिकार उच्च करा, परमात्मा वेदांताचा करा, रस्ता मोक्षाचा धरा, त्याचा संग सुरू करा. करा त्याचा जन्मान मारा. पुन्हा हे माझं ते माझं ते माझं, ह्या जन्मात हे लेकरं, त्या जन्मात ते जगत, त्या जन्मात ते नाते, त्या जन्मात ते विषय, ह्या जन्मात ती संपत्ती, त्या जन्मात ती संपत्ती, ती माझीच आहे मी कमवली, माझीच आहे मी कमवली. प्रत्येक जन्मामध्ये पाण्यात जन्म असतो, घरट्यावर, झाडावर, मातीच्या आळात, पाण्याच्या आत मासे आणि पिल्ले, मातीच्या खाली किडे आणि पिल्ले, झाडावर पक्षी आणि पिल्ले आणि घरामध्ये माणसं पिल्ले. मोठ्या विश्वात कुठपर्यंत जगायचं या अविद्येच्या रंगात, कुठपर्यंत थांबायचं सुख दुःखात आणि कुठपर्यंत वृत्तीला द्यायचं विषयात. वृत्तीला विषयात नेणं हा विषय चालू येऊ द्या. 80-800 श्लोकापर्यंत तो अभ्यास कराय. मला माहित नाही त्यांच्याकडे फक्त वेदांतात ती सुसंपन्न होती, ईश्वराकडे थांबती आणि जगताला ब्रह्म समजती. तेव्हा ते व्यवहार करून सुद्धा बद्धतेचा कलंक न लागता
आपल्या आपल्या स्वानुभूतीमध्ये राहते, ती तन्मय होते आपल्या ईश्वरात. ती व्यवहार जरी झाला आणि काही जरी झालं तर ते आपल्या पदाला सोडित नाही, ते ब्रह्मपद. देहाला धरत नाही, ते मरणार पद. आणि मी करत नाही, अंगाराचं पद. कारण अविद्येच्या नाशानंतर ब्रह्मपद असतं बुद्धीला. जगताचा भ्रम पुसल्यानंतर बुद्धी ईश्वरामध्ये तल्लीन होती आणि गुरुच्या आशीर्वादाने ब्रह्मपदावर राहते आणि बोधाच्या रस्त्यावर येते आणि रोवीच्या स्वारस्यात राहते आणि एका एका शब्दाचा आनंद लुटते. तेव्हा ती ब्रह्मपद नटती, ती बुद्धी जीव नसून शिव बनते. रामकृष्ण. हा परमार्थ करा. हे काम्य कर्म घरासाठी काही करणं, व्यवहारासाठी काही करणं, मग ते देवाला द्यावं लागतच. पण ते काम कर्म करून संपत तुला काही मिळत नाही, हे साधकाला कळत नाही. पण काही काही गोष्टी परमार्थासाठी, काही गोष्टी व्यवहारासाठी, ते अंतःकरण करण्यासाठी नामस्मरण, भक्ती, दान, धर्म हे अंतःकरण शुद्धी आणि पुढे बुद्धीने भगवंताकडे नेण्यासाठी रस्ता आहे. पण घरात चांगलं होऊ दे, दुकानात चांगलं होऊ दे, धन चांगले होऊ दे, मला पैसा मिळू दे, माझी उंच टोकावर जाऊ दे, माझी प्रगती होऊ दे, या जगाने मला चांगलं म्हणू दे, मला हवा होऊ दे, हे काम्य कर्म आहे. आणि त्यासाठी विधिविधान आहे. इथं मोक्ष नाही, कसलाच मोक्ष नाही, कोणताच पुण्य नाही. नाही नाही, खरंच नाही माऊली. आपल्या पाठासारखं समाधान. तसा मोक्षासाठी जीव असा विसवावा आणि जीवनमुक्ती पदरात घ्यावी. अविद्येला सोडून द्यावं, देहभावाला बंद करावं, आता संघात जगावं आणि वेदाच्या आरसा स्वतःला पाहावं. आनंदाला स्वीकारावं आणि आनंदाचा अनुभव घ्यावा. आनंद म्हणजे विषया वाचून, आनंद म्हणजे व्यक्ती वाचून, आनंद म्हणजे देहा वाचून, आनंद म्हणजे जो ब्रह्मानंद जो सतत असतो, जो तुम्हाला माहित नसतो, जो कर्मातून दिसत नसतो, जो वेदाच्या गाभाऱ्यात असतो, गीतेच्या श्लोकात लपलेला असतो, साधूच्या मुखात थैमान घालतो आणि तो हृदयामध्ये सतत विराजमान असतो, पण तो अविद्येने झाकलेला असतो. म्हणून अविद्येचा पडदा पास केल्यावर तो आनंद तुम्हाला बघता येतो, तो ब्रह्मानंद. न कुठली संपत्ती सुख देणार, ह्या ब्रह्मात मरू नका, या संसारात स्मरू नका, अहंकारात जगू नका आणि वेदाला टाकू नका, श्रवण बंद करू नका आणि मी कोण कळल्याशिवाय श्वास घेऊ नका. रामकृष्ण. पोरीसाठी जगणं, घरासाठी मरणं, विषयासाठी थांबणं, देहाला माझं म्हणणं, हे पसारा गोळा करणं, अरे राम 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 राम. ती मंगल दिवशी डोळ्यात बोलली आणि प्रत्येक बुद्धीला ते कसं धारण करता आलं, अंतःकरणामध्ये ओवीचं ज्ञान कसं स्थगित झालं आणि अनादिकालची अविद्या कशी बंद व्हायला सुरुवात झाली आणि मनाला ईश्वराकडे कसं सहज जाता आलं आणि मोक्षाचा मार्ग कसा खुला करून केला आणि ज्ञानाचा मोबदला आनंदाचा हृदयात आला. त्याला साधू संत म्हणते त्याला. हो माऊली, आनंदाचा मोबदला. खूपच छान. वेदाकडून गुरुकडून येते, संताकडून ग्रंथाकडून मिळते. आनंद पाहिजे असेल तर गुरु आणि संत, श्रवण आणि भक्ती, वेदांत आणि मुक्ती, निष्काम कर्माची स्थिती ही पाहिजे, बाकी नाही. तुमचा बाकीचा बोजा तिकडे फेका, भन भन आक्षेप कोण सस्त होई. आगी तेन सांडी तापो, तळाते जातीचा सापो, का जगाचा वैरी वासिपो, अखंड जैसा. आगीतेनं सांडी तापो, अग्नीतला उष्णता कधी संपत नाही, त्यालाच आग म्हटलंय. पुन्हा काय म्हणलं ऐका. जातीचा सळाते जातीचा सापो, जेव्हा सापाला फुंडी बसलं, त्याला काही केलं तर ते आपलं वय सोडत नाही, ते येऊन डसतोच. सळाते जातीचा सापो, त्याला काही छळलं तर तो आपलं वय सोडत नाही, बदला घेतोच. ऐका.
का जगाचा वरी वासपू अखंड जैसा. बघा तसं जेव्हा ही भीती वाटते तुम्हाला सतत जगात, अखंड जगाचा वैरी वासिपू अखंड जैसा, तसं भीती तुम्हाला आहे कोणत्या गोष्टीची जगात आल्यावर, ती तुम्हाला सोड येत नाही, ते तुमचं वैर आहे. हे कुणा असं वर्णने बहुतेक तमाच आहे, मी काय अभ्यास केला नाही, बहुत तमाचाच आहे. चला. ना तरी सर्रा ते काळ न विसंबे कोणे वेळ. हा काळ आणि हे शरीर, या शरीरात तो काळ कधी खाणारे तो क्षण ठरलेला असतो, तो काळ त्या शरीराला सोडित नाही. ठीक आहे. तैसा आथी आढळू तामसी मद. तसा तामसी माणूस माजुरीपणा, अहंकार, लोकाला त्रास देणं, शब्दानं मारणं सोडितच नाही. तमोगुणी राक्षसी अवतार, ते संपेपर्यंत लोकाला शब्दानं मारतो, भांडण करतो, लोकाला छळतो, आपला वर्चस्व करतो, तो तमोगुणी. त्याला म्हणायचं तमोगुणी आहे. हा बाबा साईड 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 कळते का? साईड दोन गोष्टी. पहिल्यांदा वाटत जायचं नाही यांच्या, शब्द कळायला तर नादी लागायच नाही. आपला परमार्थ, आपण, आपले श्वास, आपला अधिकार, आपलं नाम, आपली स्थिती, त्यातून खाली उतरायचं नाही. नाही रे बाबा, तर हे लचके तोडायला कमी करत नाही. तर आपला अधिकार तिथं संपतो आणि आपल्या त्यांचा कृत्यातून आपलं अंतःकरण डिसमिस होतं, विचलित सापडला, विचलित. रामकृष्ण. त्याच्यामुळे का डब्बा लावायचा? बोला. साईड, डिस्टन्स, डिस्टन्स कळत आहे. निद्राधिक तामसाच्या ठाई दोख, जिया भूती धृती देख धरले आहाती. अशा रीतीने हे जे दोष सांगितले तुला, हे धृती धैर्य, या तमोगुणाचं धैर्य असे असं असं छळणं, असं त्रास देणं. जसं अग्नी दहा सोडत नाही, ताप वय टाकत नाही, जगतातल्या शेषाला बघून जी भीती तयार होती ती भीती संपत नाही. तसं तमोगुणाचे हे दोष त्यांना सोडत नाही, धैर्य त्याच्यापाशी राहतात. त्यांना त्याचा अभिमान असतो. मी असं बोलले, मी असं करते, फक्त माझ म्हणजे तमोगुण. रामकृष्ण. देखावा आती है. आहे का भक्ती? नाही. बोला. पुन्हा काय वाणीतून बोलायचं नाही, बघायचं तमाशा, घरी यायचं. चला. एवं पाच हे निद्रादिक तामसाचा ठाई दोख, जिया धृती देख धरले आहाती. धृती हे सगळे दोष धैर्याने सांभाळतात आणि तमोगुणी माणसे ह्याला सांभाळतात. हे ज्याच्यामध्ये असतात ते तमलोक समजते, तमोगुणी समज. ठीक आहे. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी, जो धृती या सिद्धी नेई जो येत. एवं त्रिविध जे बुद्धी, अशा प्रकारची तीन प्रकारची बुद्धी की जे कर्म निश्चय आधी, त्या त्रिविध प्रकारच्या बुद्धीनं कर्माचा निश्चय केला जातो. कर्म निश्चय आधी, जो धृती या सिद्धी निज येत. अशा प्रकारचं कर्म ज्याच्यामध्ये करायची ताकद आहे, त्या कर्माच्या ताकदीला धैर्य किंवा सिद्धी म्हणतात. अशा प्रकारानं केलेलं कर्म ज्याच्या बुद्धीमध्ये होत, त्याला धैर्य असतं, त्याला धृती असं म्हणतात. अशा प्रकारचं कर्म बरं का तमाचं, असं धैर्य त्यांच्याकडे असतं. या धैर्याला धृती म्हटलंय, तशा लोकांना तमोगुणी म्हटलंय. हे का सोपं नाही बरं. वाटलं तुम्हाला आम्ही बोललो, तुम्ही ऐकलं, आता तो मोक्ष आला.
सारखं चिंतन करावं लागतं, सारखं मंथन, सारखं बुद्धीला त्याच वेदांतात, त्या अनुभवात, त्या भगवंतात न्यावं लागतं. कारण ती येत नाही तिकडं, समजून घेतले भगवंताला, कारण तिनं समजून घेतले जगताला, देहाला घेतले, देहाला संबंध केला, देहाचा अनुभव आहे तिला, म्हणून हे समजणं कठीण जातं त्या वृत्तीला. ते लोक थांबते कसा? श्रवण भक्ती थांबण्यासाठी, मी कोण करण्यासाठी आणि अविद्याला सोडण्यासाठी, स्वानंद बघण्यासाठी आणि वृत्तीतून बाहेर येण्यासाठी, ईश्वराला जाणण्यासाठी आणि मी कोण करण्यासाठी आणि आपला ऐक्य अनुभवण्यासाठी. जो जगतो तो जीवनमुक्त बनतो, तो अध्यात्माकडे येतो, गुरुचा दास होतो, श्रवणात पास होतो आणि शब्दाच्या आत जातो. तो ईश्वराच्या सोबत येतो, तो देहासोबत कधीच नसतो. इट इज करेक्ट. साष्टांग दंडवत माऊली. तू ईश्वरासोबत एकरूप झालेला आहे, देहाचा बास केलेला आहे, अविद्येला नष्ट केलेलं आहे, परमात्म्याला स्पष्ट केलेलं आहे आणि बुद्धीला तिथं नेलेलं आहे. दोघांचा संगम झालेला आहे. आत्मा अनुभव त्यानं भोगलेला आहे. तो महात्मा तो आपल्या महिमेत असतो, तो आपल्या ज्ञानाच्या रंगात रंगतो, तो स्वानंदामध्ये जगतो, तो भगवंताला बघतो, तो महान बनतो, तो व्यापकात राहतो, तो देहात कधीच नसतो, कधीच नसतो. व्यवहार होऊन तो बाधित असतो, जगत दिसतं खोटं असतं आणि वाणी को बोलून त्याचा संबंध नसतो, तो महात्मा असतो. तो आला ना गेला, संबंध नाही त्याला, न त्याला पुण्य न पाप, त्याला सुख न दुःख, तो देहावर न जगतात, न शब्दात न वृत्तीवर, न तो कर्मात न धर्मात, तो आपल्याच आनंदात. मनात नाही न जगात नाही, कारण त्याच्या दृष्टीला जगत राहतच नाही. नाही नाही, त्याला कुठला आकार येऊ. खरंय माऊली. दिसत ते खोट, दिसत ते खोट. मग जगत असू दे, ईश्वर असू दे, जीव असू दे, दृश्य असू दे, परमात्मा दिसू दे, सगळं खोटा, व्यापक मोठा. म्हणून ज्ञानी फार मोठा आहे. इतरचा हार घालणे मला बंधाने ह्या गोविचाद्वारे जो बोध त्याच्यामध्ये दडवून ठेवलाय, तो बोध अर्जुनाच्या निमित्तानं माऊलीने उघडा केलाय. तो बोध जेव्हा बुद्धिहित आणि आपण तमात आहेत असं कळतं, तर दम थांबतं, निघून जात आणि साधक सात्विक होतो आणि हा व्यवहार करायचा नाही असं ठरवतो, शब्दांना पूर्ण छळायचे नाही असं तो निश्चय करतो आणि तो मग गुणातून सत्वात येतो आणि तो स्वच्छ होतो. हा परमार्थाचा फल तो हृदयात घेतो, तो पावन होतो. तामसाच्या ठाई दोख जिया धरती देख धरले आखती एवं पाथे निद्रा देख. ही तमगुणाच्या माणसाच्या ठिकाणी ही निद्रामध्ये झोपली असते, आळस असतो, भांडणले असतं, बोलणं कथाकथ असतं. आपण कुणाला बोलायलो, काय बोलायलो हे पण त्याला भान नसतं. गुरु पुढे आवाज कमी असतो, भाषा 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 बोलणं नसतंय, अपमान आहे तो गुरूंचा, आदर नाहीये, ते लक्षण असतात. शब्दाने लोकांचा अनादर नाही. जिथे अनादर होतो ते तमस आहे. सांगा, आदर आणि अनादर कळाला का? न अनादर तमगुणात असतो आणि आदर सत्वगुणाकडे असतो. संपला, समजून घ्या. तमाच्या ठाई दोक जिया धरती देख धरले आधी, असे 5 दोष त्याने धैर्याने धरले. असं तमगुण लोक असतो, तो निद्रा, आळस, बोलणं, भांडणं, लोकांचा अनादर करणं सोडत नाही. चला पुढं. गा धरती नावे तामसी येथ आहे जाणावे, म्हणितले तेणे देवे जगाचेणे. असे ना काय तेव्हा हे असं धैर्य धरून जी वागतात तमोगुणी लोक, त्याला धरती म्हणतात.
आणि हे 5 जो त्यांच्यामध्ये असतात ते त्याला सोडत नाही. ते तमोगुणीत अर्जुना. जसा तुझा ते भाऊ दुर्योधन दुष्ट 5 गाव मागितले तर दिले नाही. एवढं सगळा हाकार करून कुळाचा नाश केला. सगळं दुनिया वाचली असते, कुळ वाचलं असतं. राजे गणगोत सगळं गाव, सगळे देशाचे राजे भीष्म द्रोण सगळे वाचले असते, मेले नसते. पण त्यानं 5 गाव देण्याचं टाळलं. एवढा तमाचा पसारा होता ते. बोलू शकत नाही आपण त्या लोकांचं. चला राहू द्या. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्मणेचे आधी तो धृतीया सिद्धी निजे. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्मणेचे आधी त्रिविध प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय करतो तो धृती या सिद्धी निज येतो. अशा प्रकारे ती 3 प्रकारची जी धृती, 3 गुणामध्ये जी धृती धैर्य वाढतं आणि त्या गुणाचा माणूस ठरतो आणि त्या गुणाचा तो निश्चय करतो आणि असा धैर्याने राहतो आणि त्या गुणाला वाढवतो. त्याचा रस्ता माझ्याकडे येण्याचा बंद होतो. चरू होय आणि तो चालती किरपाय परी चालणे ते आहे धैर्य जे. सूर्यामुळं प्रकाश पडतो, त्या प्रकाशात पाय चालतात. आपला मार्ग दिसतो, त्या मार्गाने माणूस दुकानाकडे, घराकडे, मंदिराकडे जात. कळालं? पाऊल चालतात आणि त्या प्रकाशात ते पाय चालून त्या ठिकाणाला गाठतात आणि त्या चालण्याचं धैर्य पण त्याला येतं. त्याला कारण सूर्य असतो, प्रकाश. अंधारात चालता येतं. उदाहरण दिले, सूर्याच्या प्रकाशामध्ये चालण्याचं धैर्य येतं आणि ते ठिकाणापासून तो माणूस जातो. आता भाऊ खाली काय बोलले, तैसी बुद्धी कर्मा ते जावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरता जे. तैसी बुद्धी कर्मा ते जावी. जसं प्रकाश तो मार्ग दाखवून त्या दिशेला नेतो आणि तो पाय चालत तिथे जाऊन थांबतो, तस ते कर्माकडं 3 प्रकारचे सत्व कर्म, रज कर्म, तमोगुणी कर्म. त्या त्रिविध कर्माकडे बुद्धी नेते त्या जीवाला, अंतःकरणाला, ना मनाला. आणि त्यानुसार ते कर्म करतो आणि त्या कर्माचं धैर्य त्याला येतं आणि त्या गुणाचं वर्णन तुला मी देतोय. सत्वगुणाचं धैर्य वेगळं, रजाचं धैर्य वेगळं कर आणि तमाचं धैर्य वेगळं. आणि तसा धैर्यानं ते कर्म होतं आणि त्या कर्माचा निश्चय ते अंतःकरण करतं आणि ते कर्म तसं गुणानुसार बनतं. त्या कर्मात तू नसतोस, गुणामुळे व्यवहार होतो आणि तुझी बुद्धी म्हणते मी कर्म केलं. इथं भानगड होते असं भगवंत अर्जुनाला सांगतात. ते कर्म त्या गुणाचं आहे, धैर्य अंतःकरणाचं आहे आणि स्थिती त्या कर्माच्या सिद्धीची आहे. तिथं तुझं काय काही नाही, तू पाहणार आहेस. तुझ्या करता पाहणारा साक्षी असतो आणि करता पाप पुण्याचा वाटेकरी असतो. मग तुला वाटेकरी बनायचं का साक्षी व्हायचं हे तू ठरवायचं अर्जुना. ज्ञानाची, सिद्धता सुखाची, भक्ती हृदयाची, प्राप्ती हरीची, मुक्ती ज्ञानाची, स्थिती आनंदाची, भेट विठ्ठलाची ही ज्यानं करून दिली त्याला म्हणतात गुरु. त्याला मंडपात आणलं, मग काय नका तुझे पैसा उतवाला मांडत त्याला तिथं नेलच वाजवीत. सांगते कोणाला तू? बदा सोनं अंगावर बदा नाचती. हे तुम्ही करा धिंगाणा, आम्हाला सगळं कळतं काय ते. आम्हाला सांगूच नका तुम्ही. आम्ही गुरुजीचे पिल्ले, सिंहाचे, शेळ्याचे नाही. तुम्ही शेळ्याचे करता तिकडं, आम्ही नाही. नाही माहीत, आम्ही पण तुमचेच आहोत. आनंद वाटतो साधकाच्या हृदयामध्ये. तो जगाचा भ्रम संपवतो, बुद्धीला ब्रह्मरसात नेतो, अविद्येला भस्म करतो आणि जीवाला शिव करतो तो गुरु.
रामकृष्ण लावी ते करण सामग्री निपजवी ती बुद्धी, त्या गुणाची बुद्धी रजाची तमाची सत्वाची. त्या गुणानुसार ते बुद्धी ते कर्म दाखवती. त्या कर्माला ती सामग्री ती आणायला लावती आणि त्या सामग्रीने त्या कर्म होत. ते कर्म गुणाचं असतं, तुझं नसतं. होवावी धीरता घे बघा. पण ते कर्म करण्याला जे धैर्य असतं ते तुमच्यापाशी लागतं, तेव्हा ते कर्म बनतं. आता 5 घंटे पूजेपाशी बसला त्या बायला मांडी घालायला ताकद लागते ना, ती बसते कुटासारखी दगडावणे कवर बी. पण ते कर्म आहे, कर्म नाही. ते काय कर्म वेगळं. आणि त्या कर्मामध्ये निष्कर्म झालं तर बुद्धीची प्रगती होती आणि ते भगवंताला ओळखू लागते. आणि ते जर कर्म सकाम असलं तर बुद्धीला ईश्वराकडनं जाता त्या कर्मात राहते, कर्माचं फल मागते आणि कर्माच्या मध्ये अडकून ती फसते. ती निष्कर्माची स्थिती नसते, ती सकाम कर्माची असते. कारण ते धर्मशास्त्राचं कर्मच आपल्याला देण्यासाठी संकल्प असतो. तिथे ब्राह्मण असतो, विधी असतो आणि त्या विधीनं त्या कर्मानं धर्मशास्त्राच्या कर्मानं आपल्या संसारासाठी काही करणं लागतं आणि ते जरुरीचं असतं. धर्मशास्त्राचं पालन वेगळं आणि धर्मातून बुद्धी बाहेर येते, वेदांत शास्त्राकडे जाते आणि जेव्हा त्या बुद्धी त्या रस्त्यावर येते कोणत्या वेदांताच्या, तेव्हा ते कर्माला सोडायला तयार होती. तिला पाप पुण्याची गरज नसते, कारण ती पावन असते, ती गुरुच्या सानिध्यात असते, वेदांताच्या रस्त्यात असते आणि गुरुच्या संपर्कात असते. वेदाचा त्या ठिकाणी आदर असतो आणि तिथे स्वतःचा उद्धार असतो. तेव्हा कर्माचा रस्ता नसतो, ज्ञानाचा मार्ग असतो. ओवीचा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ओवीचा मनाला स्पर्श असतो, गुरुचा संदर्भ असतो, श्रवणाचा आदर्श असतो, मोक्षाचा अर्थ असतो आणि शेवटी हातात सिद्धिविलास तयार होतो. तो साधक साध्यापर्यंत जातो, स्वतःला पाहतो, जीवनमुक्त होतो, धैर्य राहतो आणि स्वानुभवात येतो, स्वानंद बघतो. तो वेदाच्या द्वारे, संताच्या संगतीनं, श्रवणाच्या भक्तीनं, ओवीच्या शक्तीनं तो आपल्या स्वानंद पदावर येतो. तेव्हा त्याचा सगळा मार्ग अंध होतो. तो कर्म करताना सुद्धा कर्मात नसून आपल्या भगवंतामध्ये विराजमान असतो. तो व्यवहार जरी केला, हसला, रडला, बोलला, खाल्ला, पेला, उठला, चालला, फिरला, तर तो आपल्या महिमेला सोडत नाही, त्याचा अविद्या तिथे राहत नाही, तो कर्माला सेवत नाही, कर्म त्याचं थांबत नाही, पण कर्माचा कर्तेपणा तो घेत नाही. तो जीवनमुक्त असतो, तो साध्यामध्ये असतो, तो आपल्या स्वरूपाला जाणतो, तो आपल्या स्वरूपमय स्थितीत असतो. तो देहात कधीच नसतो, कारण ज्ञानाच्या साध्यानं, ज्ञानाच्या शक्तीनं, श्रवणाच्या भक्तीनं, वेदाच्या युक्तीनं त्याने देहाचा बात करून, केलेल्या कर्माचा निराश करून, जगताला सोडून तो आपल्या परब्रह्म स्थितीमध्ये असतो. जगत नावाचा पदार्थ त्याच्या सोबत नसतो, दृश्य त्याचं संपलेलं असतं आणि अदृश्य स्थिती प्रगट असती. ती ईश्वराची स्थिती, व्यापक स्थिती असती. म्हणून त्यानं कर्म केलं तर ते वाटला नाही, उपासना केली तरी तो ईश्वर आपण सुटला नाही आणि ईश्वरामध्ये असलेला त्याचा संबंध कधीही त्यानं सोडलेला नाही. तो आपल्या निर्व्यापार, निर्व्यवहार, निर्विकार रहित असतो. तो आपल्या महिमेत असतो. तोच खरा साधू असतो, तोच खरा संत असतो, तोच खरा आनंद लुटतो आणि तो विठ्ठलाला भेटतो. त्रिविध मुद्रती या कर्मत्रया निष्पत्ती झाली या मग एथ फळ जे एक निपजे सुख जया ते म्हणजे ते हे त्रिविध जाणीजे कर्म वशे. अर्जुना, इथे जे सुख अशा 3 प्रकारच्या कर्मातून जे फळ उत्पन्न होतं, सत्वाचं कर्म, रजापासून केलेलं कर्म, तमोगुणापासून झालेलं कर्म, अशा 3 गुणापासून केलेलं कर्म, त्यापासून जे फळ उत्पन्न होतं ते म्हणजे त्या फळाला तुम्ही सुख म्हणतात. ते हे त्रिविध जाणीजे कर्म वशे
ते सुद्धा कर्मानुसार केलेलं फळ 3 प्रकारचं असतं. ते कर्मातून प्रगट होतं. ते 3 प्रकारचं असतं. ते तुला कसं असतं ते पुढे सांगतो असं ज्ञानोबा महाराज किंवा कृष्ण परमात्मा साधकाला उद्देशून बोलतात. कर्माचं फळ सुद्धा 3 प्रकारचं आहे. कर्म पण 3 प्रकारचे, गुण पण 3 प्रकारचे, धरती म्हणजे धैर्य पण 3 प्रकारचे आहे, ज्यातून फळ मिळाले ते पण 3 प्रकारचे आहे. ते कसं कसं फळ आहे, कसं कसं कर्म आहे, कोणचे कोणचे गुण आहे, कोणत्या गुणातून उत्पन्न होतं आणि ते त्या गुणानुसार ते कर्म कसं घडतं ते तुला मी पुढे सांगतो. ते सुख त्रिगुणी भेदले देख, विवंशवाता चोख चोखी बोले. आता 3 प्रकारच्या गुण तुम्हाला सांगून टाकल्या उच्चार्थ. 3 प्रकारचं कर्म 3 गुणातून झालेलं त्यांचं फळ कसं असते ते तुला मी सांगतो. ते तू नीट ऐक, स्पष्ट करून सांगतो त्याचं वर्णन. परी चोखी ते कैसे सांगे, पैघे जाता बोल बघे, कानीचे ही लागे हातीचा म्हणून. शब्द ऐकणं श्रवण आहे त्याचं काय फल आहे, गुणानुसार इंद्रियांना होणारं कर्म त्याचं काय फल आहे. थोडं सूक्ष्म पदावर येत जा. हे शब्दाचे स्थूल अर्थ वेगळे आणि सूक्ष्म अर्थ वेगळे. त्या गुणानुसार केलेलं ह्या इंद्रियांचं कर्म त्याचं काय फल आहे. आणि साधूच्या संगतीमध्ये श्रवण ह्या ओवीचं केलं कानातून आत जाता बोध त्याचं काय फल आहे. श्रवण म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, जाणणं म्हणजे काय, पाहणं म्हणजे काय आणि होणं म्हणजे काय. हे कळणं महत्वाचं आहे. क्रिया ही गुणाची आहे. जाणणं हे वृत्तीच्या द्वारे जगताचं किंवा माझं आहे. श्रवणाच्या द्वारे जो शब्द आत जातो वेद असतो, ओवी म्हणजे वेद आहे, ते श्रवण आत जातो, हो तो संपन्न होतो आणि आत जाऊन जाऊन ते मन सावध होतं, पाप पुण्य भस्म होतं आणि त्या शब्दाचं स्वारस्य मनाला सहज उलगडल्या जातं. तेव्हा त्याला माझा अनुभव येतो, त्याचं फल मी सांगतो आणि कर्मानं काय होतं ते पण सांगतो. कर्म हे इंद्रियाच्या द्वारे गुणानं केलेलं आणि जाणणं हे शब्दाच्या द्वारे आत होत गेलेलं. बरं काय घेऊ जाता बोल बघे, कानाची ही लागे हातीचा मळ. ते शब्द कानातून आत जातात, ते मळ हातीचा मळ. केलेल्या कर्माचा संबंध तो जातो, तेव्हा शब्द अबोधरूपाने आत जातो. तो मळ जे आहे अहंकाराचा तो जातो. ठीक आहे, आता पुढे बघा. म्हणून जयाची नियाभिरे, अवधानही होय बाहिरे, देणे ऐक की हो अंतरे, जीवाचे जीवे. बघा म्हणून जयाचे आदरे. आपण शब्द झटकारला, ऐकलेला शब्द अवेर म्हणजे सोडून दिला आणि शब्द जरी घेतला आणि तो आत गेला तर शब्दाच्या बोधानं काय होतं ऐका. शक्तीनं अवधान होय बाहिरे, बाहेरचं अवधान पण नष्ट होतं. अवधान होय बाहिरे. बघा तेने ऐक अवधानही होय बाहेरे, तेने ऐक हो अंतरे, जीवाचे जीवे. मग जीवाचे जीवे अंतःकरणाला जीव म्हटले आणि पुढे त्याचा ज्या भगवंताचा स्पर्श होतो तो जीवाचा जीव म्हणजे परमात्मा, ते आपलं रूप आहे. मग ते अंतःकरण त्या शब्दाच्या बोधानं उत्कंठ होत आणि त्या शब्दाचा स्वारस्य त्या हृदयात अंतःकरणात सांडला जातो आणि तो जीवपणा संपवून पुढे परमात्म्याकडे तो भाव, तो जीव भाव, तो जीव ते ईश्वरामध्ये समर्पित होतो. जीवाचे जीवे
रजरवणाच्या द्वारे आत जर गेले तर हे बाहेरचं जगताचं अवधान बंद होतं, नष्ट होतं. नंतर तेच अंतःकरण जीवाचे निर्जीवे, अंतःकरण म्हणजे जीव भाव आहे, तो स्वतःला जीव समजतो, पण त्या बोधानं मी जीव नाही असा भाव तयार होतो. आणि तो वेग त्या बुद्धीला त्या आत जीवाच्या पलीकडे जो परमात्मा आहे विराजमान, ती बुद्धी त्या ईश्वराकडे परिणित होती, सरकती आणि मी तो आहे असा अनुभव घेते. मग त्याला जीवाचा जीव म्हणजे परमात्मा मिळाला हे त्या बुद्धीला कळालं. आणि त्या बुद्धीनं त्या ईश्वराचा संबंध घेतला, देहाचा संबंध टाकला, जगताचं भान संपलं, अवधानतेनं सोडून दिलं आणि ईश्वराचं भान जाग झालं. त्याला ब्रह्म भावात वेदानं नेलं. या ओवीनं तुम्हाला हे धन दिलं. कसा गेला? अंतःकरण म्हणजे जीव आहे, त्याच्या पलीकडे तो शिव आहे. तो जीव, त्या जीवाचा जीव त्याचा परमात्मा असतो, म्हणून तो श्रवण करतो, वेदाच्या मध्ये येतो, स्वतःला स्वतः पाहतो, त्या आनंदा पदावर जाण्यासाठी तगमग करतो. तो आनंद भोगण्यासाठी तो साधूकडे येतो आणि नंतर त्या शब्दाच्या वेदाच्या शब्दानं तो परमात्म्याच्या सोबत तो जीव एकरूप होतो. जीवाचे नि जीवे ते म्हणून देव त्रिविध सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाह निरूपित असे. असं म्हणून देवानं 3 प्रकारचा सुख कसं असतं त्याचं निरूपण तुम्हाला मांडून सांगून दिलं. अर्जुनाने निमित्त केलं, साधकाला सुसंपन्न केलं. 3 गुणाचं वर्णन सगळ्याच्या रथात त्या ओवीच्या द्वारे दाखवून दिलं तुम्हाला. खरंच ज्ञानेश्वरी फार सुंदर आहे. ज्ञान ते गंगामठ